अतिशय भावस्पर्शीय कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण ज्यांना आज निरोप देतोय, आदरणीय डॉक्टर दिनेश कुमार कोले साहेब, आणि ज्यांचं स्वागत करतोय आदरणीय विश्वजित कायंगडे साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले सर्वांचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय चाफे सर, प्रभारी आपलं प्रोबेशनरी DSP आदरणीय सोनने साहेब, आजचे सत्कारमूर्ती आदरणीय कोले साहेब, या नवीन दोन कोठाळे साहेब, आदरणीय शहराला एकदम आल्या ज्याने शहराचं वातावरण टाईट करून टाकले असे आदरणीय कोठाळे साहेब, त्यानंतर आपल्या सिल्लोड शहराचे उपनगराध्यक्ष आदरणीय विठ्ठलदादा सपकाळ, तसेच उपस्थित सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आज आपण कोले साहेबांना निरोप देतोय. थोड्याशा भावना पण आज वेगळ्या उमळून येत आहेत, कारण कोळे साहेब 3 वर्ष 2 महिने नाही तर आपल्यामध्ये असं 30 वर्ष 2 महिने राहिल्यासारखं असं संबंध त्यांनी सगळ्यांशी जोडून घेतले होते. आम्ही 3 वर्षापासून सोबतच राहायला आहे, शेजारीच राहायला आहेत. त्यांच्या कामाची ससोटी पाहिली आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये बरेचसे केसेस झाल्या, बरेचसे विषय झाले, पण ते एकदम अतिशय उत्कृष्टरित्याप्रमाणे हाताळले आणि त्याचा निकालही लावला. मला वाटतं क्वचित 2-5% केसेस राहिले असतील की त्याचा निकाल लावला नाही. मला वाटतं आपल्या भागाला, सिल्लोड सोयगावला असा अधिकारी एकमेव मिळाला असेल असं मला वाटतं. त्यानंतर साहेबाकडे कोणत्याही समाजाचा व्यक्ती गेला, 18 पगड जातीपैकी कोणी गेलं तर साहेबांना आपलं साहेब आपलेच आहे असे वाटणारे म्हणजे कोले साहेब आहेत. यानंतर मला विशेषत्वानं असं सांगावंसं वाटतं की साहेब आल्यापासून आपल्या सगळ्या प्रकारचे इलेक्शन जे आहे ते साहेबाच्या काळात झाले. ते लोकसभा असेल, विधानसभा असेल, नगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद असेल, अतिशय व्यवस्थितरित्या हाताळणारे व्यक्तिमत्व म्हणजे कोले साहेब. आणि कोणत्याही प्रकारचं त्यांनी कुठल्याही प्रकारच्या तक्रारी, कुठल्याही प्रकारचे भरपूर काही प्रकरणात सेन्सिटिव्ह प्रकार झाला, पण अतिशय चांगल्या प्रकारे जर हाताळणी केली असेल ते कोले साहेबांनी केली. आणि त्या कामानिमित्त त्यांना मला वाटतं इलेक्शन कमिशन जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा प्रशस्तीपत्र दिलं. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो की साहेबाचे टाळ्या वाजून सगळ्यांनी